जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान. आजची क्लिप बनवायचं खरं कारण असं आहे की सरकारने मराठा आरक्षणाच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आणि त्याच्याबद्दल मी जरांगे पाटलाचं तर मनापासून अभिनंदन करतो. कारण अशी माणसं पैदा होणं क्वचितच असतं. अशी माणसं पैदा होत नाही जगामध्ये, क्वचितच असतं. शिवाजी महाराजांनंतर मी मागं बी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनंतर 18 पगड जातीनं एकत्र करणारा हा माणूस सावलिया, आणि 18 पगड जातीनं या माणसाने जमा केलं. त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा झाला की अख्ख्या मराठा बांधवांनी तर केलंच केलं, पण सगळ्या समाजाने, काही 2% जर लोक सोडली तर सगळ्या समाजाने जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आणि त्यांना मदतसुद्धा केली. जसं काय आता हॉटेल बंद करणं, टपऱ्या बंद करणं, कुठलं तरी गणपती मंडळ आहे त्यांनी ते जेवण बंद करणं, काय पाणी वाटप बंद करणं, आणि अख्ख्या महाराष्ट्रातलं त्या आया बहिणींचं आणि सगळ्या समाजातल्या लोकांचं मनापासून अभिनंदन आणि मनापासून त्यांना शुभेच्छा बी आणि त्यांचे उपकार बी. या ऐतिहासिक पॉईंट होता, त्याच्यामध्ये त्यांनी या जरांगे पाटलांना आणि मराठा बांधवांना सपोर्ट केला. त्याच्यात मुसलमानांचं तर मान्यच करावं लागेल, कारण त्यांनी खूप असं जेव्हा सरकारने सांगितलं की आम्ही देणार नाही, सरकारला दाखवून दिलं या महाराष्ट्रातल्या काही सगळ्या समाजाने की तुम्ही जरी मदत नाही केली तर शेवटी समाज जो आहे तर हा त्या जरांगे पाटलांच्या मागं उभं राहिलं. याचं कारण असं आहे की तो हक्कासाठी लढत होता आणि खरं लढत होता. सच्चिलता होती, त्यात राजकारण नव्हतं, चालूपणा नव्हता, काही नव्हतं. त्यामध्ये ह्याच्यामुळं त्या जरांगे पाटलांना सगळ्या समाजाने मदत केली. आणि मुस्लिम समाजाने जेव्हा मशिदी उघडून दिल्या, त्यानंतर जेवण आणून देत होतो, क्लिपा पाहत होतो 101 काय, तर बाकीचा बी समाज खूप असं की ज्यांनी खरंच त्यांनी जे रेल्वेतनं कामगार, मुंबईमधले कामगार जे होते, तर त्यांनी 2-2 चपात्या एक्स्ट्रा बांधून या मराठा बांधवांना दिल्या. आयुष्य खूप सुंदर होतं. त्याच्यामध्ये सपोर्ट करणारे जी लोक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन. यश मिळणारच, फक्त एकीची गरज होती. आणि काही 2% लोकांनी जर सोडलं तर सरकारला गुडघे बांधलं या समाजात. ते यांनी बरोबर सांगितलं होतं योगी महाराजनी, बटोगे तो कटोगे. हा जेव्हा समाज सगळीकडे एकत्र आला आणि बटली नाही ती, त्यांना दाखवून दिले की ही भारतीय आहे, त्याची पडती बाजू असेल, त्याला हे सपोर्ट करणारी लोक आहेत. काही आपल्यातली बी होती. मी तर पोलीस प्रशासनाचं बी अभिनंदन करेन की त्यांना मनातनं वाटत होतं, पण रोजीरोटीचा सवाल होता, हुकूम मारणं गरजेचं होतं. त्यांना ती शपथच दिली जाते. ते जेव्हा झालं, ते काही पोलीस लोक डान्स करताना बघितली आरक्षण मिळालं म्हणून. कारण ही नांदी होती, तमाशा अजून बाकी आहे, अजून बी सांभाळवण्याची वेळ आहे. तमाशा अजून बाकी आहे, यांचं काही खरं नाही राजकारणाचं. त्यामुळे ही लढत शेवटपर्यंत राहिली पाहिजे. त्या जरांगे पाटलाला जपलं पाहिजे, त्याला जपा सगळ्यांनी, सगळ्या समाजाला सांगतं त्या माणसाला जपलं पाहिजे. अशी अवलिया परत पैदा होत नाही. 400 वर्ष लागली अशी अवलिया पैदा व्हायला शिवाजी महाराजांनंतर, आहे ना. थोडंसं भरून बी आलं होतं. एकटाच आहे गाडी. खूप सुंदर लढत दिली गेली आणि ह्यांच्या लक्षात आलं राजकारण ह्यांची चौथी जाता, राजकारण्यांची चौथी जात असते. जगामध्ये 3 जाती आहेत, त्यामध्ये एक पुरुष, एक बाई आणि एक नपुसक जो म्हणतो आपण, काय, हे 3 जाती आहेत जगामध्ये. हे सगळ्यांची भेळमिसळ म्हणजे एक राजकारणी. लक्षात ठेवा, हे सगळ्यांची भेळमिसळ म्हणजे एक राजकारणी. सगळे नखरे करतात, टाळ्या बी वाजवतात वेळ आल्या, पाया बी पडतील वेळ आल्या, पण यांच्यापासून खरंच सावध राहायची गरज आहे. इंग्रज जर आले होते त्यावेळेस
ज्यावेळेस फक्त 100 होते, त्यांनी पैशाचं जोरावर सत्ता काबीज केली, इंडिया काबीज केला. आणि जालियनवाला बागेमध्ये इंग्रज 2च अधिकारी होते. शेकडो लोक मेली त्या जालियनवाल्या बागेत. ऑर्डर करणारे फक्त इंग्रज 2च होते, फायरचे ऑर्डर करणारे. फायरिंग करणारे सुद्धा इंडियन होते आणि मरणारे सुद्धा भारतीयच होते. तर त्याच्यामुळं बाबांनो अजून बी थोडं जरांगे पाटलाला जपलं पाहिजे. काय हा स्वार्थच आहे म्हणा समाजाचा, पण समाजासाठी हा अजरामर होणारी व्यक्तिमत्व आहे. जरांगे पाटलाला लाखो पिढ्या विसरणार नाही. त्यामुळे थोडंसं ह्यांना सांभाळणं गरजेचं आहे, जरांगे पाटलासारख्या माणसाला. आणि सगळ्या समाजाचं ज्यांनी ह्याच्यामध्ये लढत दिली आणि त्यांना सपोर्ट केला, नाही करता आला तरी सपोर्ट केला अख्ख्या आंदोलनाला, त्या सगळ्या समाजाचं माझ्यातर्फे बोलतोय. मी एकटाच आहे, मी क्षुल्लक माणूस आहे. मी माझ्यातर्फे बोलतोय की मी मनापासून पहिली वेळ अशी वय वर्ष 60 पहिली वेळ अशी लढत पाहिली की आंदोलनं जे ही सक्सेस झालं. तर ह्या राजकारण्यांनी जनहित कायदा जो आणला आहे त्यामध्ये विरोध करणारे कोण नव्हते. आणि जनहिताचा अर्थ असा कायद्याचा असा होता, आंदोलन केलं तर मी देशद्रोह केल्यासारखं होतं. ही लोक देशद्रोहाचा अर्थच वेगळा लावत आहेत. का नाही भ्रष्टाचार जे करणारे आहेत त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा कायदा का नाही बनवत आहे? जे जातीवाद करणारे त्यांच्यासाठी कायदा का बनवत नाही आहे? की बुवा जे सुंदर भारत त्याला सुंदर बनवण्यासाठी ही लोक असे कायदे का नाही बनवत की जिथं भ्रष्टाचार चाललाय तिथं देशद्रोह, जिथं जातीवाद करतायत तिथं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. रोडवर जर कोणी जातीवाद करत असेल तर त्यांना आळा घालावा. असे कायदे नाही करणारे, यांनी स्वार्थासाठी कायदे करताय. कारण यांची मुलं 75% राजकारण्यांची मुलं भारतामध्ये नाहीतच काय. आणि जी सर्वसामान्यांची मुलं आहेत ती इथं रगडली जात आहेत. आता कोल्हापूरचं उदाहरण घ्या, 38 पोरं जी जेलमध्ये गेलेली आहे, 22-23 वर्षाची पोरं आहेत ती, फक्त 22-23 वर्षाची. आता क्रिमिनल जातीय दंगलीला झाल्या म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. काय जे करून गेले ते गेले, त्यांना पकडायला सुद्धा तयार नाही ती ज्यांनी भडकवलं ती. कारण त्यांना माहिती आहे ह्यांच्यापासून फायदा आहे आपल्याला मतपेटीसाठी. काय तर 38 पोरांचं आयुष्याचं काय बरं, कुठल्या समाजाची थोडंसं तुम्ही चौकशी करा. एक बी माणूस, एक बी पोरगा असं नाही त्याच्यामध्ये की दुसऱ्या समाजाचे, एकाच समाजाची पोरं आहे. आणि 38च्या 38 पोरांना जेव्हा गुन्हे दाखल होतात त्यांचं क्रेडिट म्हणजे मार्केटमधनं क्रिमिनल म्हणून ठप्पा पडतो, म्हणजे अपराधी म्हणून ठप्पा पडतो. कुठल्या खाजगी कंपनीसुद्धा त्यांना नोकरीला घेणार नाही, अशी लाखो पोरं आहेत भारतामध्ये आहे ना. तर त्यासाठी बाबांनो अशी माणसं आपल्याला जपली पाहिजेत. आता तुम्हाला ही क्लिप जर आवडली असेल तर पुढं फॉरवर्ड करा, नाही केली तरी माझं मनातनं समाधान झालं. मला जे बोलायचं होतं, कारण मला प्लॅटफॉर्मच नाही दुसरा, मी राजकारणी नाही आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे. त्यामुळे बोलायचं असेल तर एवढंच एक माध्यम, तरी देवाची कृपा हे तरी माध्यम आपल्याजवळ आहे बोलण्यासारखं. बोललंच पाहिजे, काय बोललंच पाहिजे. हे असं कुठंतरी लोकांना, 4 लोकांना कळलंच पाहिजे. कोणी बघितली नाही बघितली त्याच्याशी काय फरक पडत नाही मला, कारण मला काही पैसे कमवायचे नाही. मला फक्त समाजामध्ये जेव्हा एखादं चांगलं काम होतं त्याचं समाधान वाटतं. काय कारण इंग्रजांनंतर अजून बी आपण गुलामीत आहोत काही ठराविक लोकांच्या. पण राजकारण्यांच्याच घरातली पोरं लायकीची असतात बरं का, आमदारकीला खासदारकीला. बाहेरच्या पोरांचं काम नाही, अलग लक्षात. म्हणजे राजकारणातल्याच पोरांनी त्यांना आमदार व्हायचं असेल तर त्याच घरातलं पोरगं लागतं जे पहिलं आमदार आहे. आणि आपण बी इतके मूर्ख आहोत की बाळासाहेब, राजेसाहेब, गरिबाची बायको सगळ्या गावाची वहिनी आहे ना, चोरल्याची बाई असेल तर त्याला ताईसाहेब, अक्कासाहेब, माईसाहेब. जे सर्वसामान्य आहे त्यांच्या बायकांची किंमत नाही आहे काय. आणि ती असते ती गरिबाची बायको असते ती सगळ्या गावाची वहिनी असते. पण मोठ्याची बायको जी ती आईसाहेब, अक्कासाहेब, ताईसाहेब अशा असतात, वहिनीसाहेब. तर त्याच्यामुळं आता एकत्र जे जरांगे पाटलांनी आणलं आहे ना, त्यामध्ये ह्या सरकारच्या लक्षात आलं काय, किती बी केलं तरी भारत हा एकत्र येतो, तिथं जातीभेद चालत नाही हे लक्षात यायला लागलंय. ज्यांनी खोड्या करायचा प्रयत्न केला त्यांची मात्र जळलेली असणार आहे. काय तो कोण आहे ना येडा, हेकनाथ यो
काय त्याची तर लाख मोलांनी जळलेली आहे, कारण पाकिटं मिळतात बोलायला आहे ना. त्याची लायकी नसताना तो माणूस जेव्हा जरांगे पाटलाच्या विरोधात बोलते आणि ती कोण एक बाई आहे त्याच्याबरोबर असते, ती काय चपटी काय आणि हे काय आणि ते काय, मूर्ख लोक आहेत अशी आहे ना. ते त्यांच्या नादी लागण्यापेक्षा मित्रांनो आपण एकत्र येऊया. भारत सुंदर देश आहे आणि सुंदरता त्याच्यात अजून टिकून ठेवली पाहिजे. तर खूप बोललो आज मी, माफ करा. जर आवडली तर पुढं फॉरवर्ड करा, नाही आवडली तरी काही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. पण माझे जे मानसिक समाधान झालं ते झालं. जय हिंद.